हॅलो गाईस, व्हॉट्सअप, कशा आहात? एकदम मजेत. मी पण मजेत आहे. तुम्ही कशा आहात सांगा कमेंटमध्ये. तर आज गावाला यायचा प्लॅन ठरलाय आणि इथं मी फुलं होतोय. आज आहे दिवाळी. काल होती छोटी दिवाळी, आज आहे मोठी दिवाळी. तर आज आम्ही लोक जाणार आहे गावाला आणि आता मी फुलं होतोय, बघू शकता तुम्ही. आणि कपडे पण घेतलेत. हे काल घेतलेले कपडे घातलेत मी आज. आणि आज चप्पल घ्यायला पण जायचे, तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. तुम्हाला नाश्ता करून भेटतो नंतर. तर गाईस, आता मी गेलतोय एटीएम मध्ये पैसे काढायला. आता आलो आणि आता कपडे भरतो, तयारी करतो गावाला जायचं म्हणून. आता बघू किती वाजता येतो दादावर. आणि बघू, फटाके पण घ्यायचे आहेत. तर तिकडे गेल्यावर बघतो आपण काय करायचं ते. 1 hour later. तर गाईस, आता मी कपडे चेंज केले आहेत. बघा माझा आउटफिट कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. आणि दादा पण तयार होतो इकडं. मस्त आता गावाला जाणार आहे. जाम लांबचा प्रवास आहे, तुम्हाला मी ट्रॅव्हल करताना दाखवेल. गाईस, आता निघालोय आम्ही गावाला. पूर्ण ड्रेसिंग करून एकदम बॅग आहे, पूर्ण कपड्याची बॅग आहे मागं. तर आम्ही आता जातो. आता त्या साईडला जायचे, मला चप्पल घ्यायची आहे. मग तुम्हाला दाखवतो चप्पल कशी घेतोय. फेकलगच घ्यायचे मला, बघतो. तर गाईस, आम्ही आता निघालो आहे गावाला. आता घ्यायला मला चप्पल घ्यायचे. मग आम्ही जाऊ गावाच्या मार्गाने जाऊ आम्ही मस्तपैकी. तर दादा गाडी चालवतो मस्तपैकी. आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये टिटवाळ्याच्या. ट्रॅफिक जाम आहे पुढं. मग बघितलं आणि बोलतो ना 4000 ते पुरतील का आपल्याला? फटाके पण घ्यायचे. तर बघू आता काय चालू आहे. आता चप्पल घेऊ. तर गाईस, आता आम्ही आलो आहे पेट्रोल पंपवर. सीएनजी भरायचे गाडीमध्ये. दादा आहे मागच्या गाडीत आणि मी आलो या रेड कलरची कार आहे त्यात आलोय मी. आता आम्ही दादा भेटेल तर मी दादासोबतच जाईन, कारण की मला कारमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून उलटीसारखं होतं मला. आता बघू काय होतं. दादा येईल तर त्यासोबत जाईल. तर गाईस, मी आता कारमध्ये झोपलेलो. तर आता उठलोय मी झोपातून आणि पूर्ण मार्केट भरली आहे इथं. ते 100 रुपये टी शर्ट भेटतात. अजून दादाचं काय आता पता ना, तो मागत राहिला. आम्ही आलोय पुढे निघून. काय करायचं का समजलं नाही. तर गाईस, आता मी आलोय गाडीपाशी आणि ते लोक गेले शॉपिंग करायला. मला वैताग येत होता. मी आलो गाडीपाशी आणि मला कारमध्ये असं ट्रॅव्हल करायला आवडत नाही. बाईकवरती कम्फर्टेबल तरी वाटतं, इथं आतमध्ये उलटीसारखं होतं. तर मी आता आलोय जरा, बस उभा आहे, टाइमपास करतोय. ते लोक गेले शॉपिंग करायला. तर गाईस, मी घरी जात होतो तर पाहिलं एवढं चांगला व्ह्यू आहे इथं. जाम भारी वाटतं इथं आणि पूर्ण एकदम हिरवगार आहे. हवा पण सुटले, एकदम ऊन पण नाही. एकदम भारी वाटतंय गावाला. एकदा इथं मी बसलोय आता. व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू एकच नंबर व्ह्यू आहे. आम्ही इथून या रोडने आलो. आता आम्हाला या साईडला जायचंय. तर गाईस, आता बघू, फटाके पण घ्यायचे, जायचंय आणि भूक पण लागले. तर आता आमची इकडची राजूरची मिसळ एक नंबर भेटते. मी जेव्हा पण इथं राजूरमध्ये येतो तर मिसळ खाऊनच जातो, कारण की जाम फेमस आहे राजूरची मिसळ. एक नंबर लागते, मी तर खायचोच. तुम्ही पण कधी येशाल तर इथं खाऊ शकता, एकदम मस्त भेटते. रेकमेंड करतो तुमच्यासाठी. गाईस, हे बघा, कौसुबाई हाईट्स, शिखर कौसुबाई, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं शिखर. आमचं गाव इथंच, ह्याच्याच पुढे. तर गाईस, आता आम्ही आलोय गावात आणि मध्येच घरी पण जाऊ शकत नाही, आमची गाडी त्या साईडला. आणि फटाके घ्यायला जायचं.
पाऊस पण एवढा, आता बघू पाऊस थांबल्यावर घरी जाऊ. काय टेन्शन हॅलो गाईस, आता आम्ही आलो आहे गावी गावी आलोय, आता जस्ट आलोय आम्ही. तर गुलाबजाम आता बनवायला गुलाबजामुन बनवतात ते सगळे. आता आम्ही जेवणार थोड्या वेळात आणि मग झोपणार. तुम्ही पण झोपा. कसं वाटलं व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट भेटू मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा लागला. उद्या भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय.